नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनल सौरभ्स अकॅडमीमध्ये। आज मी तुम्हाला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 संपूर्णतः एक्सप्लेन करणार आहे। या ॲक्टमध्ये आपण हाऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्क्स, याच्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत, किती सेक्शन्स आहे, या आणि हे कसं काम करतं याच्याबद्दल डिटेल माहिती आपण घेणार आहोत। टीचिंग लँग्वेज जी आहे आणि नोट्सची पण जी लँग्वेज आहे ती मराठी इंग्लिश मिक्स असेल आणि तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या PDF फॉर्मॅटमध्ये भेटतील। लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे। ओके, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि डाउनलोड पण करू शकता। तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूयात की म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्च्युली वर्क कसं करतं। कारण की जर आपल्याला ही जर एक लेवल नाही कळली ना, एक त्यांची लय नाही कळली ना आपल्याला की कोण कसं काम करतं, कोणाच्या वर कोण असतं, तर आपल्याला पूर्ण लॉ समजणार सुद्धा नाही। तर सुरुवात करतो। सिटी ऑफ इंडिया, कोणतं पण जो शहर आहे भारताचं, जिल्हा नाही शहर, ओके, त्यामध्ये म्युनिसिपॅलिटी किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स काम करत असतात। जर पॉप्युलेशन 10 लाखाच्या वरती असेल तर महानगरपालिका स्थापन केली जाते आणि 10 लाखाच्या खाली असेल तर म्युनिसिपॅलिटी म्हणजेच नगरपालिका स्थापन केली जाते। तर फक्त पॉप्युलेशनचाच गेम आहे का? नाही। पॉप्युलेशन जर रेज झाली आणि महानगरपालिका जर झाली तर त्यांचे जे लॉज आहेत ते चेंज होतात, त्यांचे जे अधिकार आहेत ते चेंज होतात। इलेक्शन घेतल्यानंतर जे क्रायटेरिया आहे, लोक जे इलेक्शनमध्ये उभे राहणार आहेत मेंबर, त्यांच्यामध्ये काही बदल होतो का हे पण आपल्याला बघायचं आहे। आणि म्युनिसिपॅलिटी आणि महानगरपालिका यातला फरक तेवढासा जरी नसला तरी आपल्याला मेन फोकस करायचं आहे महानगरपालिकेवरती। आपलं ॲक्टचं नाव आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट। ओके, तर हा आपला जो आहे तो आपला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे। भारतामध्ये 3 स्तरांवरती प्रतिनिधी निवडले जातात, म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाला 3 वेळेस वोटिंग करण्याचा अधिकार आहे। राष्ट्रीय स्तरावरती म्हणजेच देशाच्या स्तरावरती आपण खासदार निवडून देतो, MP निवडून देतो, मेंबर ऑफ पार्लमेंट, ओके, आणि हे मेंबर पुढं पंतप्रधान वगैरे निवडून देतात, जसं की आपले मोदी सरकार आहेत, मोदी साहेब जे आहेत त्यांना। त्याच्यानंतर आपण राज्यस्तरावरती करतो मतदान, आणि ते कोणासाठी करतो आपण? MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभाचे जे मेंबर आहेत म्हणजेच आमदार जे आहेत त्यांच्यासाठी आपण ही वोटिंग करतो आणि हे आमदार पुढे मुख्यमंत्री निवडतात। इथपर्यंत बऱ्याच जणांना माहीत असेल, पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे, आणि त्यात खास करून मुली, त्यांना आमदार आणि खासदारामधला अजूनही फरक माहीत नाही। मी हे याच्यामुळे म्हणतोय कारण की माझ्या घरात माझ्या बहिणीला सुद्धा माहीत नाही। तरी असो, पुढे बघूयात। शहर किंवा गाव या ठिकाणी मग आता काय करता येतं? या ठिकाणी नगर परिषद किंवा पंचायत असते, ओके, ह्यांच्यासाठी पण आपण वोटिंग करतो आणि ह्याच्यातून आपण नगर परिषदमध्ये आपण जे आहे नगरसेवक निवडून देतो आणि नगरसेवक पुढे महापौर वगैरे निवडून देतात आणि तो कारभार तसा चालतो। आणि त्यांच्यावरती पण एक असतो कमिशनर, त्या जे आहेत ते कमिशनर काय करतो किंवा महापौरचं काय काम आहे हे आपण पुढे लॉमध्ये बघूच। हेच एक्सप्लेन केले आहे। शहरी स्तरावरती एका शहराला छोट्या छोट्या भागात विभागलं जातं, त्यांना वॉर्ड म्हणतात, आणि या वॉर्डमधून येथील नागरिक मतदान करून नगरसेवक म्हणजे म्युनिसिपल काउन्सिलर किंवा त्यांनाच कॉर्पोरेटर असं म्हणतात, यांची निवड करतात। हे नगरसेवक पुढे महापौर किंवा नगराध्यक्ष निवडतात, म्हणजेच मेयर, त्या शहराचा मेयर, या शहराचा मेयर। इंग्लिशमध्ये मेयर म्हणजे काय हे मराठीत बहुतांश जणांना माहीत नाही आहे, ठीक आहे। तर आपण पुढे बघूयात। इन्कम सोर्स ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन। म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सला पैसा कुठकुठून येतो? तो येतो प्रॉपर्टी सेलिंग किंवा लँड सेलिंगवरून जो टॅक्स ते कलेक्ट करतात, की प्रत्येक वेळेस आपण रजिस्टर ऑफिसमध्ये जातो बघा, जर रजिस्टर ऑफिसमध्ये जातो तर आपल्याला बॉन्ड्स असतात, हे असतात, तर या प्रॉपर्टीवरती जो टॅक्स आहे तो ते जमा करतात। त्याच्यानंतर टॅक्स सर्व्हिसेससाठी जे प्रोव्हाइड करतात ते त्यांच्यामधनं सुद्धा ते टॅक्स घेतात, म्हणजे वॉटर, पार्किंग, सॅनिटरी सिस्टम, रोड एक्सेट्रा सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन। हे जे सर्व्हिसेस ते आपल्याला प्रोव्हाइड करतात त्याच्यातून सुद्धा ते टॅक्स घेतात आणि ही त्यांचा एक हा त्यांचा एक इन्कम सोर्स आहे। त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स गेट ग्रँट और निधी फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट। स्टेट गव्हर्नमेंटमधून काही जर मोठं एखादं प्रोजेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल मोठी पाईपलाईन टाकायची असेल एखाद्या नदीपासनं किंवा एखाद्या मोठ्या तलावापासनं, तर त्यांच्यासाठी जे ग्रांट केलं जातं ते मात्र स्टेट गव्हर्नमेंटकडून भेटतं। तर हा पण एक इन्कम सोर्सेस आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सचा। म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सचे कामं काय काय? एज्युकेशन, हेल्थ, पब्लिक वर्क्स, रेव्हेन्यू, सॅनिटेशन, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सचं काम आहे। आणि त्यासोबतच कीपिंग रेकॉर्ड ऑफ प्रॉपर्टी, पीपल, एक्सपेंडिचर एक्सेट्रा, लोकांचा रेकॉर्ड ठेवणे,
त्यांची हेल्थबद्दल कसा, म्हणजे कुठं काही साथ वगैरे आली आहे का, कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणीमध्ये किती वयोगटातले लोक जास्त बिमार पडत आहेत हा रेकॉर्ड ठेवणं. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचा रेकॉर्ड ठेवणं, की कोणती प्रॉपर्टी किती वेळेस सेल झालेली आहे, किंवा त्या प्रॉपर्टीवरती बरेच दिवस झाले कन्स्ट्रक्शन फक्त उभं आहे, त्याचा वापर होतो आहे का, हे सुद्धा लक्षात ठेवणं किंवा याचीसुद्धा नोंद ठेवणं जे आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काम आहे. आता मेन ॲक्टवरती येऊत. हे तुम्हाला कळलं असेल की कसं काम करतं, काय करतं. त्याच्यानंतर आता मेन ॲक्ट इथून आपला स्टार्ट होतं. तर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 याच्यामध्ये टोटल 31 चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर टोटल 4 अपेंडिक्स आहेत. त्यांची नंबरिंग आहे 1, 2, 3, 4 रोमन अंकामध्ये त्यांची नंबरिंग आहे. त्याच्यानंतर टोटल शेड्यूल आहेत ABCD 4 आणि त्यांचं जे आहे अक्षरामध्ये एक नाव दिलेलं आहे त्यांना शेड्यूलचा. टोटल नंबर ऑफ सेक्शन्स किती आहेत तर 493 सेक्शन्स आहेत. हे लक्षात असू द्या. याच्यावरती डायरेक्ट MCQ येतो. टोटल नंबर ऑफ सेक्शन्स इन म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. चॅप्टर वाईज पण विचारू शकतात की फर्स्ट चॅप्टरमध्ये किती सेक्शन्स आहेत, सेकंड चॅप्टरमध्ये किती सेक्शन्स आहेत, ते बघू आपण पुढे. ओके. दिस ॲक्ट रिसिव्ड असेट फ्रॉम द गव्हर्नर जनरल. म्हणजे गव्हर्नर जनरलकडनं याच्यावरती स्वाक्षरी कधी झाली तर 21 तारखेला झाली. 1949च्या डिसेंबरच्या 21 तारखेला ही झाली स्वाक्षरी. गव्हर्नर जनरलने याला अप्रुव्हल दिल्यानंतर फर्स्ट पब्लिश्ड इन बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट पार्ट 4 ऑन द 29 डिसेंबर 1409. ओके. म्हणजे फक्त 8 दिवसामध्ये हा लॉ जो आहे तो गॅझेट झाला गव्हर्नरचे सिग्नेचर झाल्यानंतर. याला असंच लक्षात ठेवायचं 21 ते 29. ओके. क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वर्डिंग असू शकते. बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट झाली किंवा फोर्समध्ये आली किंवा याचा ॲक्च्युअल लॉ कधी झाला, अंमलात कधी आली, अशा पद्धतीचे तुम्हाला शब्द दिसतील. तर त्याचं उत्तर एकच आहे 29 डिसेंबर. गव्हर्नर जनरलचं अप्रुव्हल याला कधी भेटलं किंवा त्यांची सिग्नेचर कधी झाली तर 21 तारखेला झाली. ओके. आता त्यांनी एक खूप महत्त्वाचं प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेलं आहे. ॲन ॲक्ट टू बी प्रोव्हाइडेड फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन फॉर ऑल लार्जर अर्बन एरियाज. म्हणजे कोणत्याही शहरी भागासाठी जे पण मोठे आहेत त्याच्यासाठी हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इस्टॅब्लिश केलेला आहे. एक्सेप्ट बृहन्मुंबई. बृहन्मुंबईसाठी त्यांचा सेपरेट एक लॉ आहे मुंबई महानगरपालिकेसाठी. ओके. इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर आता आपण फर्स्ट चॅप्टरकडे बोलूया. ही त्यांची एक नोट आहे आणि या नोटवरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. ओके. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश का केली, काय प्रोव्हाइड करायचं आहे त्यांना, आणि कोणत्या एका शहरासाठी ती लागू नाही आहे. तर बृहन्मुंबईसाठी ती लागू नाही आहे. ओके. चॅप्टर नंबर 1कडे वळूयात आपण. प्रिलिमिनरी. म्हणजेच कोणत्याही लॉचा जो चॅप्टर असतो फर्स्ट तो प्रिलिमिनरी असतो. त्या लॉला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यामध्ये नमूद केलेलं असतं. शॉर्ट टायटल. एक्सटेंट म्हणजे त्याची लेंथ कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत तो लॉ व्हॅलिड आहे, एका स्टेटसाठी व्हॅलिड आहे, एका शहरासाठी व्हॅलिड आहे, किंवा मग कुठं एका देशासाठी व्हॅलिड आहे, काही राज्यांसाठी व्हॅलिड आहे, असं म्हणजे त्यांचं एक्सटेंट कुठपर्यंत आहे हे असतं. आणि कमेन्समेंट एक प्रारंभिक त्यांनी आराखडा दिलेला असतो. तर दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. या लॉला तुम्ही महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट असं म्हणू शकता. इट एक्सटेंड्स टू एरियाज ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट ऑर डीम्ड टू बी कॉन्स्टिट्यूट अंडर दिस ॲक्ट. ओके. इट एक्सटेंड्स टू पूर्ण महाराष्ट्रभर हा लॉ व्हॅलिड राहणार आहे. पण बृहन्मुंबईसाठी हा लॉ व्हॅलिड नाही आहे हे त्यांनी पहिलेच नमूद केलेलं होतं. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सेकंड सेक्शनमध्ये काय आहे, सेकंड सेक्शनमध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत. अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत ना ह्या 100% डोकं खराब करणार आहेत. ह्यांचं म्हणणं आहे त्याला ते म्हणतात म्हणून आम्हाला हे म्हणतो. आता याचा अर्थ सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रतीक. आता प्रतीकला काय डेफिनेशन देणार, प्रतीकला प्रतीक का म्हणतात, कारण की त्याचे वडील त्याला प्रतीक म्हणतात म्हणून प्रतीक म्हणतात. सिम्पल आहे ना. तर ह्या डेफिनेशन्स आहेत. तर या डेफिनेशन्स थ्रू काहीच तुम्हाला कळलं नाही किंवा मला या शब्दांचा अर्थच कळला नाही असं डोक्यात घालू नका. बघूयात आपण पुढं. अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक. सच अ कोऑपरेटिव्ह बँक रजिस्टर्ड ऑर डीम्ड टू बी रजिस्टर्ड अंडर बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. या लॉमध्ये ज्यांना कोऑपरेटिव्ह बँक म्हणलेलं आहे त्यांनाच कोऑपरेटिव्ह बँक म्हणायचं. सिम्पल डेफिनेशन. त्याच्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. विधानसभा मतदारसंघ मीन्स कॉन्स्टिट्युएन्सी प्रोव्हाइडेड बाय लॉ फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन टू द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. विधानसभा मतदारसंघ कोणाला म्हणायचं तर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ प्रोव्हाइडेड बाय द लॉ द पर्पज ऑफ इलेक्शन. जो कायदा
पर्पज ऑफ इलेक्शनसाठी प्रोव्हाइड करेल मतदारसंघ टू महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्याला म्हणायचं असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. सिम्पल. त्याच्यानंतर असेंब्ली रोल म्हणजेच विधानसभा मतदारांची यादी. याच्यामध्ये आपलं पण नाव येतं बरं का, जे पण मतदार आहेत त्यांचं नाव येतं. आणि पुढे एक लॉ आहे याच्यामध्ये की जो पण इलेक्शन लढतोय त्याचं ॲटलिस्ट मतदार यादीत नाव पाहिजे, म्हणजे तो सुद्धा एक मतदाता पाहिजे. ओके, तर लक्षात ठेवा. मीन्स द इलेक्टोरल रोल प्रोव्हाइडेड बाय अन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्यू विधानसभा मतदारसंघ त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या इलेक्टोरल रोलला म्हणजेच मतदार यादीला अकॉर्डिंग्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950, या ॲक्टनुसार मान्यता देऊन असेंब्ली रोल बनवायचा. म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचा जो रोल आहे, या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जो असेंब्ली रोल जो आहे त्यालाच मतदाराची यादी म्हणायचं. आणि त्या मतदाराच्या यादीलाच इलेक्टोरल रोल प्रिपेअर्ड, म्हणजे मतदाराची जी यादी प्रिपेअर केलेली आहे त्यालाच असेंब्ली रोल म्हणायचं. नाही समजलं तरी चालेल, एकूण असेंब्ली रोल म्हणजे मतदारांची यादी. ओके. त्याच्यानंतर बेकरी किंवा बेकर्स हाऊस. आता काय झालं माहिती आहे का, हे जेव्हा डेफिनेशन सांगत होते तेव्हा मधातच कोणाला तरी भूक लागली आणि त्याला वाटलं की आपण डेफिनेशन्समध्ये बेकरी आणि बेकर्स हाऊसचं सुद्धा आपण एक डेफिनेशन देऊन टाकावी. काही नाही, बेकरी म्हणजे किंवा भटारखाना म्हणजे जिथं बिस्किटे किंवा मिठाई बनती, एवढीच आहे. डेफिनेशन्स का दिलेल्या असतात, कारण की पुढं लॉमध्ये फक्त तो शब्दच यूज केला जातो, असेंब्ली रोल यूज केला जातो. असेंब्ली रोल कोणाला म्हणायचं, तर ही जी डेफिनेशन आहे ती आणि प्रोव्हिजन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950, या ॲक्टमध्ये ज्याला म्हणलेलं आहे असेंब्ली रोल त्यालाच असेंब्ली रोल म्हणायचं. सिम्पल. त्याच्यानंतर आहे बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स, म्हणजे BCC. सिटिझन्सचा, नागरिकांचा मागासवर्ग, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक. ओके, नागरिकांचा मागासवर्ग राज्य शासनाने घोषित केलेले, जो राज्य शासन ज्या पद्धतीनं घोषित करेल त्या पद्धतीच्या लोकांना बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन म्हणायचं. मग ते कोणालाही म्हणू शकतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या भारताच्या मागासवर्गीय प्रांत म्हणजे एखाद्या भागातून पण आलेले असू शकतात, किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली पण असू शकतात, आणि दारिद्र्य रेषा निर्धारित करण्याचं काम पण तेच करतील. ओके, तर राज्य शासन जे घोषित करेल त्यांना BCC म्हणायचं, बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन असं म्हणायचं. हे बघा, बोर होऊ देणार नाही, माझा आवाज तसा कणखर आहे असं ती पण म्हणाली होती, तर लक्ष देऊ नये का. बजेट ग्रांट, अर्थसंकल्पीय अनुदान. आपण जे बघितलं होतं की महानगरपालिका कोणकोणत्या पद्धतीने पैसे कमवू शकते, तर ती टॅक्सच्या मार्फत कमवू शकते, किंवा जर सर्व्हिस जी प्रोव्हाइड करते त्याच्यावरती टॅक्स घेऊन ती पैसे जमा करू शकते, किंवा महानगरपालिकेला अनुदान पण दिलं जातं सरकारकडनं किंवा राज्य शासनाकडनं, त्यांना निधी पण दिला जातो. तोच हा निधी आहे बजेट ग्रांट. आणि त्याची डेफिनेशन वाचून घेऊयात. मीन्स द टोटल सम एंटर्ड ऑन द एक्सपेंडिचर साइड ऑफ बजेट एस्टिमेटेड अंडर अ मेजर हेड ॲज प्रिस्क्राईब्ड बाय द रूल्स अँड अडॉप्टेड बाय द कॉर्पोरेशन. नियमांनी विहित केलेल्या व महानगरपालिकेने स्वीकारलेल्या अर्थसंकल्पाला बजेट ग्रांट म्हणायचं. आत्तापासून हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जॉबला लागणार तेव्हा तुम्ही 2 नंबरचा पैसा नाही खाणार, तुम्ही 4 नंबरचा पैसा खाणार. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे कितव्या डेफिनेशनला बजेट ग्रांट डेफिनेशन आहे. तर सेक्शन 2 मध्ये 4th जो आहे बजेट ग्रांट, 4th जी डेफिनेशन आहे ती बजेट ग्रांटची दिलेली आहे, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतरची डेफिनेशन आहे, मी काही इम्पॉर्टंट डेफिनेशनच घेतलेले आहेत, डेफिनेशन्स खूप जास्त आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे सीसपूल म्हणजे मलकुंडी, इमारतीतली घाण गोळा करण्यासाठी. सिम्पल आहे. त्याच्यानंतर सिटी, शहर कशाला म्हणतात, अ लार्जर अर्बन एरिया स्पेसिफाईड इन अ नोटिफिकेशन इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ क्लॉज अंडर आर्टिकल 243Q ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. या आर्टिकलमध्ये ज्याला म्हणलेलं आहे त्याला शहर म्हणायचं. पण या लॉमध्ये पण सिटीची एक डेफिनेशन आहे, अंडर ऑर, इथं म्हणलेलं आहे बघा, ऑर अंडर सबसेक्शन ऑफ सेक्शन 3. आता हा सेक्शन 2 बघतो आपण डेफिनेशनच्या, सेक्शन 3 सबसेक्शनमध्ये सुद्धा सिटीची डेफिनेशन दिलेली आहे, किंवा सिटी कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे द कमिशनरची. मग कमिशनर कोणाला म्हणायचं किंवा कोणाला म्हणायचं, एकच कमिशनर असेल का, नाही. कमिशनर म्हणजे आयुक्त, गव्हर्नमेंट अपॉइंटेड एक्झिक्युटिव्ह. एखाद्या महानगरपालिकेचा राज्यकारभार चालायचा आहे, पण मग त्यांना मनमानी करू द्यायची का, तर नाही, त्यांच्यावरती कमिशनर असला पाहिजे. महापौर पण नगरसेवकांनी निवडून दिलेला असतो, नगरसेवक पण लोकांनी निवडून दिलेले असतात. मग या बॉडीवरती कोणाचं तरी वर्चस्व असलं पाहिजे, जो राज्य शासनाकडचा असेल तर त्याला कमिशनर किंवा आयुक्त असं म्हणतात. ओके. मीन्स म्युन्सिपल कमिशनर ऑफ सिटी अपॉइंटेड अंडर सेक्शन 36.
यांना म्युन्सिपल कमिशनरला, पोलीस कमिशनरला कमिशनर म्हणायचं का? नाही. तर म्युन्सिपल कमिशनरला या ॲक्टमध्ये जिथं जिथं द कमिशनर किंवा कमिशनर शब्द येईल त्याचा अर्थ असा होतो की म्युन्सिपल कमिशनर, किंवा तो जर अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी असतो ॲक्टिंग कमिशनर. ओके. तर म्युन्सिपल कमिशनरबद्दल सिटी अपॉइंटेड अंडर 36 हे लक्षात ठेवायचं. आणि ॲक्टिंग कमिशनरला म्हणून कोणाला अपॉइंट करायचं ते दिलेलं आहे सेक्शन 39मध्ये. ओके. हे 2 सेक्शन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे, कारण की हे डेफिनेशनमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि हे सेपरेट सेक्शनसुद्धा आहेत. ओके. आणि सिटीसाठी जे आहे नंबर 3चं सेक्शन आहे. पुढं जाऊयात आपण. काउन्सिलर, पालिका सदस्य. पालिका सदस्य किंवा नगरसेवक आपण ज्यांना म्हणतो, तर ते कोणाला म्हणायचं? मीन्स अ पर्सन ड्युली इलेक्टेड, रितसर निवडून आलेली, म्हणजे मतदान झालं, चांगल्या पद्धतीने ती व्यक्ती जी आहे ती निवडून आलेली आहे, ॲज अ मेंबर ऑफ कॉर्पोरेशन. तर त्यांना आपण पालिका सदस्य किंवा काउन्सिलर म्हणायचं. अँड इन्क्लूड्स नॉमिनेटेड काउन्सिलर्स हू शाल नॉट हॅव राईट. ओके. आता हे काय झालेलं आहे माहिती आहे का? यांनी अँडच्या पुढं जे दिलेलं आहे ना ते वेगळ्या गोष्टीसाठी दिलेलं आहे. काउन्सिलर म्हणजे 2 पद्धतीचे असतात, इलेक्टेड आणि काही नॉमिनेटेड असतात. नॉमिनेट यांना कोण करतं? तर राज्य सरकार करतं. ओके. तर हे जे नॉमिनेटेड काउन्सिलर आहेत त्यांना कोणते अधिकार नसतील? काउन्सिलरला अधिकार असतील. ओके. जे निवडून आलेले आहेत त्यांना अधिकार असतील, पण काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन दिलेलं आहे नॉमिनेटेड काउन्सिलरसाठी, की टू वोट ॲट एनी मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनच्या कोणत्याही मीटिंगमध्ये त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नाही. टू गेट इलेक्टेड ॲज अ मेयर, आणि त्यांना महापौर किंवा नगराध्यक्ष होण्याचा सुद्धा अधिकार नाही, किंवा चेअरपर्सन ऑफ एनी कमिटी ऑफ द कॉर्पोरेशन, किंवा कॉर्पोरेशनच्या कोणत्याही मीटिंगचा चेअरपर्सन म्हणून सुद्धा त्यांना अपॉइंट केलं जाणार नाही, किंवा त्यांना तो बनण्याचा अधिकार नाही. ह्याचं कारण असं होतं की राज्य सरकार असं करू शकते की आपल्या आवडीच्या लोकांना तिथे बसवेल आणि आपल्या आवडीचा महापौर निवडून आले, तिथल्या काही गोष्टी असतील, तिथल्या काही इलेक्शनबद्दल इंटरनल इलेक्शन जे असतात त्याच्यामध्ये काही घपला होईल किंवा घपला करता येईल. यामुळे यांनी इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे की राज्य सरकारचं याच्यावरती नियंत्रण नसेल. कमिशनर असेल राज्य सरकारचा, पण नॉमिनेटेड जे आहेत काउन्सिलर त्यांच्या थ्रू राज्य सरकार काहीच नाही करू शकणार. त्याच्यानंतर व्यापारीची डेफिनेशन दिलेली आहे 16A मध्ये. आता यांनी बऱ्याच जणांना व्यापारी म्हणलेलं आहे. एनी पर्सन बाईज ऑर सेल्स एनी गुड्स, कमिशन, इम्पोर्ट एक्सेट्रा, म्हणजे त्यांना कमिशन घेत असतील ते, किंवा एखादे काही प्रॉपर्टी वगैरे सेल करून, किंवा इम्पोर्ट करत असतील, किंवा काही गोष्टी गुड्स सेल करत असतील, त्यांना व्यापारी म्हणायचं. इन सिम्पल वर्ड्स, पर्सन हू डज बिझनेस. ओके. मग त्यांनी याच्यामध्ये कोणाकोणाला इन्क्लूड करायचं ते खाली दिलेलं आहे. फॅक्टर ब्रोकर, ॲक्च्युली तर फॅक्टरी पाहिजे, फॅक्टरी ब्रोकर, कमिशन एजंट अँड ऑक्शनर. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सोसायटी क्लब्स, काही सोसायटी क्लब्स असतात, काही हे असतात असोसिएशन ऑफ पर्सन्स असतात, काही लोक जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्यांचं एखादं असोसिएशन असू शकतं, आणि ते त्यांच्यामधनं एक प्रतिनिधी निवडून देतात आणि तो त्यांचा व्यापार सांभाळतो. अशा लोकांना पण व्यापारी म्हणायचं. त्याच्यानंतर पोर्ट ट्रस्ट, विश्वस्त मंडळ किंवा संस्था, ट्रस्ट तुम्हाला माहीतच असतील, या ट्रस्टची ही शाळा, त्या ट्रस्टची ती शाळा, या ट्रस्टमधून आपल्याला एखादं कॉलेज ओपन करायचं आहे, या ट्रस्ट थ्रू आपल्याला एखादी काय म्हणतात त्याला ते एखादी योजना आपल्याला आणायची आहे, तर या ट्रस्टलासुद्धा आपण व्यापारी म्हणू शकतो. किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल्स, जिल्हा परिषद, गव्हर्नमेंटसुद्धा असू शकते. इथं सेंट्रल गव्हर्नमेंटलासुद्धा व्यापारी म्हणले, हे सांगायचं राहिलं. त्याच्यानंतर रेल्वे, ॲडमिनिस्ट्रेशन, शिपिंग, ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा, बँकिंग, कॉर्पोरेशन, ॲडव्हर्टायझिंग एजंट, या सर्वांना आपण व्यापारी म्हणू शकतो. ओके. आता हे अदर लोकल अथॉरिटीज काय आहे? हे लोकल अथॉरिटीज म्हणजे आपल्या जवळचे लोक. सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही यांना मामा समजू शकता. ट्रॅफिक इन्स्पेक्टर, तुम्हाला 500 रुपयाचा फाईन लागतो, पण हे 200 रुपयातच तुमचं काम करून देतात, तर यांना पण तुम्ही व्यापारी म्हणू शकता. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता व्यापारी म्हणायचं कोणाला ते सांगितलं आहे, पण कोणाला नाही म्हणायचं आहे. एक्सेप्शन कोण कोण आहे याच्यामध्ये? एनी इंडिव्हिज्युअल हू इम्पोर्ट्स गुड फॉर हिज एक्सक्लुझिव्ह कन्झम्पशन ऑर यूज अँड डिपार्टमेंट ऑफ स्टेट, सेंट्रल गव्हर्नमेंट नॉट इंगेज्ड इन बिझनेस शाल नॉट बी डीलर. कोणतं पण स्टेट गव्हर्नमेंट जे कोणत्याही बिझनेसमध्ये इंगेज नाही आहे ते डीलर नाही आहेत, म्हणजे ते व्यापारी नाही आहेत. आणि जर आता समजा मी एक पेन विकत घेतला, तो मी माझ्या कामासाठी विकत घेतला ना, मी तो पुढं सेल वगैरे करणार नाही आहे, तर
पर्सन इंडिव्हिज्युअल हू इम्पोर्ट्स गुड फॉर हिज एक्सक्लुझिव्ह कन्झम्पशन, फक्त त्याच्या कामासाठी घेत असेल त्यांना सुद्धा व्यापारी नाही म्हणायचे. आणि सेकंड पॉईंटमध्ये इथं कोणाला व्यापारी नाही म्हणायचे ते सांगितले, ॲन ॲग्रिकल्चरिस्ट हू सेल्स एक्सक्लुझिव्ह ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट ग्रोन ऑन लँड कल्टिवेटेड बाय हिम पर्सनली. आता यांनी खूप मस्त गेम खेळलेला आहे इथं. यांनी बराबर शेतकऱ्याला बाजूला ठेवलेलं आहे. म्हणजे जर उद्या काही व्यापाऱ्यांवरती कर लागायचे झाले तर ते शेतकऱ्यावरती लागणार नाही. ओके, आणि हे टॅक्सची चोरी करू शकतील. म्हणजे असं म्हणायचं नाही की त्यांना करायचीच आहे, बट हे काही सेन्स नाही बनत, कारण की त्यांनी उगवलं आहे स्वतः आणि तो विकतोय, त्यालासुद्धा व्यापारी म्हणायला पाहिजे. बट आपला कृषीप्रधान देश आहे म्हणून त्यांना वाटलं असेल की त्यांना काही वेगळे राईट्स दिले पाहिजेत, त्यामुळे त्यांनी या लॉच्या अंडरमध्ये त्यांना नाही घेतले. ह्यांना व्यापारी नाही म्हणायचं. मग उद्या जर काही गव्हर्नमेंटनी ठरवलं किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ठरवलं की व्यापाऱ्यांवर वेगळे कर लादायचे किंवा व्यापाऱ्यांसाठी काही नवीन नियम आहेत किंवा व्यापाऱ्यांनी एखाद्या पर्टिक्युलर एरियात व्यापार नाही केला पाहिजे, तर तो ॲग्रिकल्चरिस्ट किंवा आपल्या शेतकऱ्यावरती लागू होणार नाही. ओके, आता जज कोणाला म्हणायचं? जज म्हणायचं सिटी ऑफ पुणेमध्ये जज ऑफ द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. फक्त पुणे शहरासाठी त्यांनी वेगळं प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि बाकीच्या शहरांसाठी त्यांनी काय दिलेलं आहे, एनी अदर सिटी सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हॅव्हिंग ज्युरिडिक्शन इन सिटी. ज्युरिडिक्शन जे आहेत किंवा दिवाणी न्यायाधीश किंवा वरिष्ठ स्तर आहेत त्यांना सिव्हिल जज, दिवाणी न्यायाधीश किंवा वरिष्ठ स्तर आहे त्यांना जज म्हणायचं. बाकी शहरांसाठी, पुण्यासाठी लघुवाद न्यायालयाचा न्यायाधीश याला म्हणायचं जज. ओके, पुण्यामध्ये बरेच लघुवाद होतात पुणेरी पाट्यांवरून, मग त्यांच्यासाठी त्यांनी स्पेशल प्रोव्हिजन दिलेलं आहे की लघुवाद न्यायालयाचा न्यायाधीश त्यांना नेमून द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर ऑफिशियल इयर. म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ऑफिशियल इयर कोणता असेल किंवा इयर डेट कोणता असेल? ऑफिशियल इयर मीन्स अ इयर कमेन्सिंग ऑन फर्स्ट डेट ऑफ एप्रिल. एप्रिल फुलला आहे असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे शेड्युल्ड बँक. शेड्युल्ड बँक म्हणजे काय? पुन्हा तसंच included second schedule to the Reserve Bank of India Act 1934, 2 of 1934. म्हणजे या ॲक्टमध्ये, रिझर्व्ह बँकेच्या या ॲक्टमध्ये ज्यांना शेड्यूल बँक म्हणलेलं आहे त्यांना शेड्यूल बँक म्हणायचं. त्याच्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशन. स्टेट इलेक्शन कमिशन कन्सिस्टिंग ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर अपॉइंटेड इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन क्लॉज आहे. स्टेट इलेक्शन कमिशन कोणाला म्हणायचं? कमिशनर जो अपॉइंट केलेला आहे अकॉर्डिंग या क्लॉजच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, त्याच्यानंतर वॉर्ड कमिटी. वॉर्ड कमिटीची काय डेफिनेशन आहे? मीन्स वॉर्ड कमिटी कन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 29A ऑफ दिस ॲक्ट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की वॉर्ड कमिटी कोणत्या ॲक्टमध्ये म्हणलेलं आहे, कोणत्या सेक्शनमध्ये म्हणलेलं आहे? तर 29A मध्ये म्हणलेलं आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण बघतोच आहे की वॉर्डमधूनच नगरसेवक निवडून येतात, वॉर्डमध्येच इलेक्टोरल रोल म्हणजेच मतदारांची यादी बनवली जाते. तर हे लक्षात ठेवायचं, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण जाऊयात पुढं सेक्शन 3मध्ये. सेक्शन 3मध्ये काय केलेलं आहे? स्पेसिफिकेशन ऑफ लार्जर अर्बन एरिया अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन्स. आता याचा अर्थ समजून घेऊया पुढं. एव्हरी लार्जर अर्बन एरिया सो स्पेसिफाईड बाय स्टेट गव्हर्नमेंट अंडर सबसेक्शन 2 shall form city and there shall municipal corporation for such a larger urban area known by the name of municipal corporation of city. याचं म्हणणं असं आहे की एखादी म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्थापन झाली, मग आता तिला काय म्हणायचं? तर त्या शहराचं नाव घेऊन ते म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी पुण्यात राहतो आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला काय म्हणायचं? म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी पुणे असं तिला म्हणायचं. आणि हे नाव का दिलं पाहिजे, का गरजेचं आहे, हे आपण पुढं सेक्शन चॅप्टर 2मध्ये समजून घेऊया की या नावाचा किती फरक पडतो. कारण की जर तुम्हाला एखादा केस टाकायची आहे, एखाद्या महानगरपालिकेनं चुकीचं काम केलं आहे, तर तुम्ही कोणत्या नावाने टाकणार? फक्त म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या नावानं तर नाही टाकणार ना. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी पुणे यांनी हा जो भाग आहे इथं व्यवस्थित काम केलं नाही आणि त्यामुळे मला यांच्यावरती केस टाकायची, किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला एखाद्या व्यक्तीवरती किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती केस टाकायची, तर त्यांनी कोणत्या नावाने टाकायची? मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिटी ऑफ पुणे केस टाकतोय या कॉन्ट्रॅक्टरवरती. ओके, तर आता हा फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला इथं संपलेला आहे. त्याच्यावरती आपण लगेच क्वेश्चन बघून घेऊयात.
तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 वॉज एन्टॅक्टेड टू प्रोव्हाइड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स फॉर लार्जर अर्बन एरिया इन महाराष्ट्र एक्सक्लुडिंग विच सिटी. तर आत्ताच आपण बघितलं, बृहन्मुंबई कॉर्पोरेशन किंवा बृहन्मुंबईला सोडून, या सिटीला, या शहराला सोडून दुसऱ्या कोणत्याही शहरासाठी हा लॉ जो आहे महाराष्ट्रातल्या व्हॅलिड आहे. चॅप्टर 1 ऑफ द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 प्रायमरीली डील्स विथ. तर हे कशासोबत डील करतं? हे करतं प्रिलिमिनरी मॅटर इन्क्लुडिंग शॉर्ट टायटल, त्याचा एक्सटेंट, त्याची रेंज कुठपर्यंत आहे, त्याचं ताकद कोणत्या बाउंड्रीपर्यंत आहे. त्याच्यानंतर कमेन्समेंट म्हणजेच प्रारंभ सांगतो, आणि डेफिनेशन्स सेक्शन 2मध्ये सर्व डेफिनेशन्स आहेत. चॅप्टर 1च्या सेक्शन 2मध्ये सर्व डेफिनेशन्स आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द ऑफिशियल शॉर्ट टायटल ऑफ दिस ॲक्ट. काय म्हणलेलं आहे? सिम्पल, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट पूर्ण म्हणायचं. ओके. MMCA 1949. जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल आणि तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला कळलं असेल की 1949 म्हणजे आपला भारत देश 1950ला प्रजासत्ताक झाला, त्याच्या आधी हा लॉ गॅझेट झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 केम इन टू फोर्स ऑन. तुम्हाला मी सांगितलं होतं फोर्स ऑन किंवा गॅझेटेड ऑन असे शब्द जरी आले ना तरी घाबरायचं नाही. याचा सिंपल अर्थ आहे 20 डिसेंबर 1949. आता गव्हर्नरचं अप्रुव्हल भेटलं होतं. ओके. 8 दिवसानंतर त्याचा लॉ झाला. त्याच्यानंतर काय, सेक्शन 2 ऑफ दिस ॲक्ट कंटेन्स प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट, डेफिनेशन ऑफ various terms used in this act, procedure for election councillors, rule for disqualification of councillors. नाही, definitions. ओके. B आन्सर आहे. According to the act of municipal corporation is constituted for a larger urban area who is responsible for specifying these larger urban areas. तर हे कोण स्पेसिफाय करतं? तर हे स्पेसिफाय करतं स्टेट गव्हर्नमेंट. टर्म काउन्सिलर आहे. द टर्म काउन्सिलर इन द ॲक्ट रेफर्स. काउन्सिलर कोणाला म्हणायचं? गव्हर्नमेंट ऑफिशियल अपॉइंटेड मॅनेज्ड कॉर्पोरेशन. नाही, अ पर्सन इलेक्टेड ऑर नॉमिनेटेड ॲज अ मेंबर ऑफ कॉर्पोरेशन. करेक्ट. दिस इज द सेकंड आन्सर. बी ऑप्शन हे जे आहे ते करेक्ट आहे. अंडर द ॲक्ट ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज डीम्ड टू बी अ बॉडी कॉर्पोरेट. आता हे जे आहे बॉडी कॉर्पोरेट किंवा नगरनिकाय हे काय आहे हे पुढच्या चॅप्टरचा भाग आहे, पण क्वेश्चन थोडेसे बघून घेऊ, मग तुम्ही पुढं रिलेट करू शकाल त्याला. अ प्रायमरी पर्पज ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इज प्रोव्हाइडेड फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ अर्बन सेल्फ गव्हर्नन्स बॉडी, रेग्युलेशन ऑफ कॉमर्स. आणि हे बी ऑप्शन जे आहे याचं करेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच सेक्शन ऑफ ॲक्ट डिस्क्राइब्स द कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोणता ॲक्ट डिस्क्राईब करतो? तो आहे सेक्शन 5. मी सांगितलं होतं तुम्हाला की पुढच्या ॲक्टमध्ये ते आहे, पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. तर आपण वळूयात त्याच्याकडे. तर हा आहे आपला चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन, रचना. ओके. हा ॲक्ट सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा ॲक्ट जेव्हा मी स्टडी करत होतो मला नाही वाटत यूट्यूबवरती किंवा कोणत्याही वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा ॲक्ट इतक्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करतो आहे कारण की मला असं वाटतं की यानंतर कोणत्या पण एक्झामला जर हा ॲक्ट आला, फक्त KDMCलाच नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलाच नाही, कोणत्या पण एक्झामसाठी हा ॲक्ट आला तरी तुमच्याकडं जो डेटा आहे तो करेक्ट असला पाहिजे आणि तुम्हाला समजला पाहिजे. म्हणून मी इतकी मेहनत घेतो आहे. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून टाका. कारण की जर नंबर ऑफ ऑडियन्स किंवा नंबर ऑफ मुलं जे आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचूच नाही शकत आहे, तर एवढी मेहनत करणं व्यर्थ आहे. ओके. तेवढीच एक माझी रिक्वेस्ट आहे. त्याच्यानंतर बाकी काय करायचं ते माझ्यावर सोडून द्या. हा लॉ मी तुम्हाला शिकवणार आहे. 150+ क्वेश्चनची जी आहे ती नंतर प्रॅक्टिससुद्धा मी तुमची करून घेणार आहे. त्याच्यानंतर यथाकदाचित पुढच्या काही एक्झाममध्ये, कारण की हा 350+ पेजेसचा ॲक्ट आहे, 300+ पेजेसचा ॲक्ट आहे, तर कुठनं क्वेश्चन येईल हे मला तर माहीत नाही, पण याच्या पुढच्या काही एक्झाममध्ये मी हे पण ॲड करेल की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते कोणत्या सेक्शनमधून आले. आणि तसंच हा ॲक्ट समजून झाल्यानंतर तुम्हाला कोणताही ॲक्ट किंवा कोणताही ॲक्ट म्हणण्यापेक्षा हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे
तो तुम्ही कधीही वाचला तरी तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कुठे काय म्हणायचं आहे त्यांना. ओके, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, एवढंच आहे. आणि तुमच्या मित्रांना पण द्या, एखाद्या 2 ज्यांना गरज असेल त्यांना. ओके, सेक्शन चॅप्टर 2मध्ये जो आहे सेक्शन 4मध्ये आपण आलेलो आहोत. हे चॅप्टरचे आतमधले सेक्शन लक्षात ठेवायचे हां, सेक्शनवरतीच क्वेश्चन येतात. तर आपण आता जाऊयात पुढे सेक्शन 4कडे. सेक्शन 4 म्युन्सिपल ऑथॉरिटीज चार्ज विथ एक्झिक्युशन ऑफ द ॲक्ट. हा ॲक्ट आता आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, हा ॲक्ट आपल्याला अंमलात आणायचा आहे. तर हे ॲक्ट अंमलात कोण आणणार, तर त्यांनी दिलेलं आहे पुढे, द म्युन्सिपल ऑथॉरिटीज चार्ज विथ कॅरिंग आउट प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट फॉर दिस सिटी. तर त्यांनी कोणाकोणाला हा चार्ज द्यायचा आहे त्याची एक लिस्ट दिलेली आहे त्यांनी. अ कॉर्पोरेशन म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्याला अधिकार आहे. त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे जी गठीत झालेली आहे आता महानगरपालिका, तिला अधिकार आहे. आपण बघितलं होतं की तिच्याच नावाने आपण तिच्यावर दावा ठोकू शकतो किंवा ती आपल्यावर दावा ठोकू शकते. आपण त्यांच्यावर केस टाकू शकतो की आपल्यावर केस टाकू शकतात. ओके, त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी, त्याच्यानंतर वॉर्ड कमिटीज, मेयर्स म्हणजेच महापौर किंवा नगराध्यक्ष, त्याच्यानंतर म्युन्सिपल कमिशनर, यांच्याकडे ही अथॉरिटी आहे की ते हे लॉ अंमलात आणू शकतात. ओके, त्याच्यानंतर अँड इन द इव्हेंट ऑफ कॉर्पोरेशन एस्टॅब्लिशमेंट ऑर ॲक्वायरिंग अ ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. काही ट्रान्सपोर्टेशन ज्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन सुविधा ज्या आहेत, ज्या वर्क करत आहेत म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आतमध्ये, त्यांनासुद्धा अधिकार आहे की ते हे जे ॲक्ट जो आहे तो अंमलात आणू शकतात किंवा तो अंमलात आणण्यासाठी काम करू शकतात. त्यांचं आहे नाव ट्रान्सपोर्ट कमिटी आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजर, हे लक्षात ठेवा. आणि हे कोणाला अथॉरिटी आहे, हे कोणत्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे, नंबर 4च्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नंबर 5, सेक्शन 5. सेक्शन 5 कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन. आपण आत्ताच जस्ट एक MCQ बघितला की कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन कोणत्या सेक्शनमध्ये आहे, तर तो आहे सेक्शन 5मध्ये. ओके, एव्हरी कॉर्पोरेशन शॉल बाय द नेम ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी अ बॉडी कॉर्पोरेट, म्हणजेच नगम निकाय जी पण आहे ही बॉडी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दॅट सिटी, असंच त्या सिटीचं नाव द्यायचं जे आपण सिटीची महानगरपालिका आहे. आणि परपेच्युअल सक्सेशन ऑफ कॉमन सील, तिच्याकडे तिचा एक कॉमन सील म्हणजे ठसा असला पाहिजे, एक प्रत असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं ना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी आहे ना, त्याच्यावरती एका मूर्तीचं चित्र आहे, कारण की ऐतिहासिक वारसा आहे त्या शहराचा. ओके, तर त्यांची कॉमन सील असेल, एक त्यांचं तुम्ही म्हणू शकता की एक लोगो असेल. त्याच्यानंतर अँड बाय सच नेम, आणि याच नावाने मे सीव अँड मे बी सीव्ड, याच्यावरूनच त्यांच्यावर दावा ठोकता येतो किंवा ते या नावानेच आपल्यावरती दावा ठोकू शकतात. तुम्हाला सांगितलं होतं मी, या नावानेच त्यांच्यावरती केस फाईल करता येते किंवा ते याच नावाने आपल्यावरती केस फाईल करू शकतात. ओके, ईच कॉर्पोरेशन शॅल कन्सिस्ट. आता कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं काही जे नगरसेवक आहेत किंवा काउन्सिलर्स आहेत ते इलेक्टेड असतात, काही नॉमिनेटेड असतात. सच अ नंबर ऑफ काउन्सिलर इलेक्टेड डायरेक्टली ॲट वॉर्ड इलेक्शन ॲज स्पेसिफाईड इन टेबल बिलो. ओके, आता हा जो आहे, हा पार्ट जो आहे, हा पुढचा पार्ट आहे, ह्याच्याबद्दल बोलूयात. कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन जर तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. खाली मी त्याचंच मराठीमध्ये भाषांतर असलेली जी स्क्रीनशॉट आहे, जी प्रत आहे, ती जोडलेली आहे. इथं वाचून पण तुम्हाला समजून जाईल. तर हां, त्याचा सेकंड पार्ट काय म्हणतोय, सेक्शन 5चा, की महानगरपालिका पुढील सदस्यांची बनलेली असेल. प्रत्यक्ष प्रभाग निवडणुकांमध्ये थेट निवडून आलेले, खालील तक्त्यात वर्धनिष्ठ केलेल्या संख्येतील पालिका सदस्य. मग आता पालिका सदस्य किती असतील त्याच्यासाठी त्यांनी एक टेबल दिलेला आहे. आता पालिका सदस्य किती असतील हे कम्प्लिटली डिपेंड करतं पॉप्युलेशनवरती. आता एकच सांगतो मी तुम्हाला, पहिलीवालं, की अबव 3 लाख अँड 6 लाख मिनिमम नंबर ऑफ इलेक्टेड काउन्सिलर शाल बी 65 पाहिजे. त्याच्यानंतर ॲडिशनल पॉप्युलेशन 15,000, म्हणजे 3 लाखाच्या वर पॉप्युलेशन गेली तर प्रत्येकी लोकांमागं देअर शाल बी 1 नॉमिनेटेड काउन्सिलर, एक नवीन नगरसेवक तुम्ही निवडून आणला पाहिजे. ओके, पण हे कुठपर्यंत आणलं पाहिजे, तर मॅक्सिमम संख्या जी आहे ती 85 आहे. ओके, ह्याच्या पलीकडं तुम्ही काउन्सिलर्स नाही निवडून आणले पाहिजे एवढ्या पॉप्युलेशनसाठी. ओके, मिनिमम, मॅक्सिमम आणि इन बिटवीन जर असेल तर प्रत्येकी 15,000 प्लस जोडून घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. सेम आहे 6 लाख ते 12 लाखापर्यंत, 12 लाख ते 24 लाख, 24 लाख ते 30 लाख आणि अबव 30 लाख.
ओके, ह्याच्यातनं क्वेश्चन येईल असं मला वाटत नाही, कारण की एवढा डेटा लक्षात ठेवणं म्हणजे बरंच अवघड आहे. तरी तुम्ही काही ट्रिक लावून वगैरे जर लक्षात ठेवू शकले तर फक्त मॅक्सिमम आणि मिनिमम जे आहे तेवढे काउन्सलर्स तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आहे बी पार्ट, सच अ नंबर ऑफ नॉमिनेटेड काउन्सलर नॉट एक्सिडिंग 10% ऑफ द टोटल नंबर ऑफ इलेक्टेड काउन्सलर्स और 10 विच एवर इज लेस. एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण बघितलं काउन्सलर जे आहेत दोन प्रकारचे आहेत, इलेक्टेड आणि नॉमिनेटेड. आता हे जे नॉमिनेटेड काउन्सिलर्स आहेत ना, हे जे नॉमिनेटेड नगरसेवक आहेत, ह्यांच्या आपण एक हे पण बघितलं होतं की ह्यांना काय काय अधिकार नाही आहेत. ह्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नाही आहे कोणत्याही कमिटीमध्ये, किंवा कोणत्याही कमिटीचा चेअरपर्सन म्हणून बसण्याचा अधिकार नाही आहे, किंवा हे कधीच महापौर किंवा नगराध्यक्ष होऊ शकत नाही. ओके, मग यांची संख्या तरी नेमकी किती असेल? हे स्टेट गव्हर्नमेंट जे नॉमिनेट करते ह्यांची संख्या असेल टोटल इलेक्टेड मेंबर्सच्या 10%, किंवा 10 विच एवर इज मिनिमम. एक मिनिट, विच एवर इज मिनिमम. मला वाटत नाही की असा क्वेश्चन येईल, बट एखादा न्यूमेरिकल क्वेश्चन ॲक्टवरती आला तर काही विचित्र नाही आहे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या महानगरपालिकेमध्ये 120 सदस्य आहेत. ओके, तर यांच्या 10% म्हणजे 12 नगरसेवक जे आहेत, काउन्सिलर्स जे आहेत, ते स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकतं का? तर नाही करू शकत. मिनिमम ऑफ दिस म्हणलेलं आहे 10% किंवा 10, तर मिनिमम ते 10च नॉमिनेट करू शकतात. ओके, जर एखाद्या नगरपालिकामध्ये फक्त 60च काउन्सिलर आहेत, 60च नगरसेवक किंवा काउन्सिलर्स आहेत, तर इन दिस केस ह्याचं जर आपण 10% काढलं तर 6. ओके, आणि या केसमध्ये 6च नॉमिनेटेड काउन्सिलर्स आपण त्या ठिकाणी बसवू शकतो, 10 नाही, कारण की आता कमीत कमीवाले बसवायचेत. ओके, तर हे लक्षात असू द्या, हे फारच महत्त्वाचं एक त्यांनी प्रावधान दिलेलं आहे यामध्ये. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंट विथ द अप्रुव्हल ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर शाल फ्रॉम टाइम टू टाइम बाय नोटिफाय ऑफिशियल गॅझेटेड स्पेसिफाय फॉर इच सिटी नंबर अँड बाउंड्रीज. म्हणजे आता हे इलेक्शन कमिशनचं काम आहे, स्टेट गव्हर्नमेंट विथ अप्रुव्हल ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशनर. खाली मी मराठीत लिहिलेलं आहे, मी डायरेक्ट तेच एक्सप्लेन करतो तुम्हाला. स्टेट गव्हर्नमेंट जी आहे ती सिटी नंबर किंवा बाउंड्री वॉर्ड निर्धारित करते. प्रभागातील व्यक्तींची संख्या अगदी अलीकडच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार किंवा अंदाजे 30 राहील, असं या सेक्शनमध्ये किंवा या प्रावधानामध्ये म्हणलेलं आहे. प्रत्येक प्रभाग एकच पालिका सदस्यांची निवड करेल. आता पालिका सदस्यांची निवड करायची आहे, तर कुठनं किती करणार हे कोण ठरवणार? तर स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार. सिम्पल. आणि किती करू शकते पालिका? प्रत्येक प्रभाग एकच पालिका सदस्याची निवड करेल. आता याचा पुढचा जो पार्ट आहे ना, तो फारच कन्फ्युजिंग आहे. प्रोव्हाइडेड दॅट आफ्टर कमेन्समेंट ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अमेंडमेंट ॲक्ट 2024 इन रिस्पेक्ट ऑफ जनरल इलेक्शन्स, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या असतात, इन रिस्पेक्ट ऑफ दॅट टू द कॉर्पोरेशन, त्याच्यानुसार each of ward shall elect as far as 4 councillors but not less than 3 and not more than 5. म्हणजे कमीत कमी 4 जर असतील नगरसेवक, जर तुम्ही 4 निवडले एखाद्या वॉर्डमधून तर चांगलंच आहे, पण 3पेक्षा कमी नको आणि 5पेक्षा जास्त नको. ओके, आता कन्फ्युजन इथं होतं की इथं वरती तर लिहिलं आहे की इलेक्ट ओनली 1 काउन्सिलर, मग इथं म्हणतात तुम्ही 3 ते 5 मधनं निवडून घ्या. असं कसं? तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का, वॉर्ड जेव्हा निर्धारित होतो तो सुद्धा पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंग निर्धारित होतो. हा ॲक्ट जेव्हा लिहिला गेला होता 1949मध्ये, तर तेव्हाची पॉप्युलेशन 35 कोटी होती भारताची. आत्ताची पॉप्युलेशन आहे 140 कोटी. ओके, जेव्हा पॉप्युलेशन 4 पट किंवा 5 पटच्या जवळपास होत असेल तेव्हा काउन्सिलर्स पण वाढतीलच ना. तर हे त्या पद्धतीनं वाढवण्यात आलेलं आहे. पण जर एखादा प्रभाग किंवा एखादी काही नैसर्गिक आपदा आली किंवा युद्ध वगैरे झालं, इन दॅट केस इलेक्ट ओनली 1 काउन्सिलर हे मिनिमम राहीलच. त्यांनी तिथं तसं प्रावधान ठेवलेलं आहे, तरी लक्षात असू द्या.
आत्ता मी जो मराठीवाला जो लॉ आहे जो मी डाउनलोड केला होता त्याच्यामध्ये 1994चा अमेंडमेंट आहे तो. त्याच्यामध्ये हीच संख्या 3 चांगली आहे, 2पेक्षा कमी नाही आणि 4पेक्षा जास्त नाही असं लिहिलेलं आहे. तर 2024मध्ये जे अमेंडमेंट झालेलं आहे त्यानुसार हा आकडा आहे. तर हा लक्षात असू द्या. 100% याच्यावरती मला तरी वाटतं क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ओके, पुढे बघूयात आपण. Notwithstanding anything contains subsection or any other provision of this act where the area of city has been extended after general election, the election to provided for representation of people of the extended area may be held as soon as practicable. Okay. तर एखादी महानगरपालिका आहे, त्याचे काही वॉर्ड निर्धारित आहेत. ओके, आता हा वॉर्डचा जो आहे ना तो एक्सटेंड वाढला आहे. ओके, वॉर्ड कोण निर्धारित करतं? स्टेट गव्हर्नमेंट. ओके, पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंग. आणि वॉर्डचा जो आहे तो एरिया एक्सटेंड झाला किंवा तिथली पॉप्युलेशन एक्सटेंड झाली आणि नंबर ऑफ काउन्सिलर्स वाढले. इन दॅट केस लवकरात लवकर इलेक्शन घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तरी त्यांनी या एरियाचे इलेक्शन कधीपर्यंत घ्यायचे ते पुढं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यांनी 6 मंथच्या आतमध्ये हे नवीन इलेक्शन्स घेतले पाहिजेत त्या प्रभागासाठी. Provided further that the population of the ward newly constituted under the subsection may marginally exceed or below the average population of the wards. ओके, मी सांगितलं तुम्हाला तो वॉर्ड मार्जिनली वाढला, एरिया वाईज वाढला किंवा त्यांची पॉप्युलेशनमध्ये चेंजेस झाले. इन दॅट केस वापस इलेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे. ते इलेक्शन जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर घ्यायचं, 6 महिन्याच्या आतच घ्यायचं. आता हे इलेक्शन घेतल्यानंतर जो काउन्सिलर किंवा जो नगरसेवक निवडून येणार आहे त्याचा कार्यकाळ किती असेल? तर त्याचा कार्यकाळ उर्वरित कार्यकाळ असेल कॉर्पोरेशनच्या. फॉर एक्झाम्पल, महानगरपालिकाचं इलेक्शन झालं 2 वर्षानंतर एखादा प्रभाग त्या वॉर्डमध्ये आला किंवा पॉप्युलेशन इन्क्रीज झाली आणि असं ठरवण्यात आलं की तिथं नवीन इलेक्शन्स घ्यायचे आहेत एका अजून सदस्यासाठी. मग तो जो सदस्य निवडून येईल त्याचा कार्यकाळ जर महानगरपालिकेचे 3 वर्ष उरलेले आहेत, 5 वर्षाचा कार्यकाळ असतो, तर त्याचासुद्धा कार्यकाळ 3 वर्षाचाच असेल. ओके, आणि इथं 5व्या नंबरला एक फारच महत्त्वाचं प्रावधान दिलं त्यांनी की नो इलेक्शन्स अंडर सबसेक्शन 4 शाल बी हेल्ड इफ रिमाइंडर ऑफ द टेन्युअर ऑफ द कॉर्पोरेशन इज लेस दॅन 1 year. म्हणजे आता कॉर्पोरेशनच्या नवीन इलेक्शनला 4 वर्ष झालेत, कॉर्पोरेशनला बनून 5 वर्षापैकी 4 वर्ष झालेत आणि नवीन इलेक्शन 1 वर्षात होणारच आहे. इन दिस केस ह्या प्रभागासाठी नवीन इलेक्शन घेण्यासाठी किंवा सेपरेट इलेक्शन घेण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट टेन्युअरमध्ये पुढची जी महानगरपालिका स्थापन होईल त्याच्यासाठी जे इलेक्शन्स होतील त्यामध्येच त्यांनासुद्धा संधी दिली जाईल. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे सगळं काही होतं आपलं सेक्शन नंबर 5मध्ये आणि सेक्शन नंबर 5लाच काय म्हणलेलं आहे आपण? कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन म्हणलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढं आहे 5A रिझर्वेशन ऑफ सीट्स. आता कोणत्या प्रभागातून कोण निवडून येणार हे झालं, किती जण निवडून येणार हे झालं. आता त्या प्रभागात किती जणांना आरक्षण दिलं जाईल, कोणकोणत्या जातींना आरक्षण दिलं जाईल आणि किती टक्के किंवा कुठपर्यंत दिलं जाईल. ओके, आणि कोणत्या केसेसमध्ये ते काढून घेतल्या जाईल किंवा त्यांना ते अलाव केलं जाणार नाही हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे सेक्शन नंबर 5A रिझर्वेशन ऑफ सीट्समध्ये. ओके, तर वाचून घेऊयात. इन द सीट टू बी फिल्ड इन बाय इलेक्शन इन अ कॉर्पोरेशन देअर शाल बी सीट्स रिझर्व्ड फॉर पर्सन बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट म्हणजेच SC, शेड्यूल ट्राईब म्हणजेच ST आणि बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन म्हणजेच आपण BCC आपण जे सांगितलं तुम्हाला मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्ग. ओके, त्यांना रिझर्व राहतील फॉर पर्सन बिलॉंगिंग टू दिस. ओके, त्यांचं सिटीजन अँड वुमन म्हणजे महिलांना सुद्धा याच्यामध्ये आरक्षण राहणार, माणसांना काहीच नाही राहणार. ओके, ठीक आहे. ॲज मे बी डिटरमाइंड बाय द स्टेट इलेक्शन कमिशनर. आणि हे कोण डिटरमाइन करणार? स्टेट इलेक्शन कमिशनर करणार.
इन द प्रिस्क्राईब्ड मॅनर, खालील पद्धतीनं स्टेट इलेक्शन कमिशनर जे आहेत ते त्यांना आरक्षण देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. इन द प्रिस्क्राईब्ड मॅनर म्हणजे खालीलप्रमाणे. नंबर ऑफ दिस रिझर्व सीट्स डिपेंड्स ऑन द SC ST पॉप्युलेशन, म्हणजे किती सीट्स रिझर्व करायच्या त्या प्रभागातून किंवा त्या वॉर्डामधून हे त्या पॉप्युलेशनवरती डिपेंड करतं त्या एरियाच्या. सच सीट्स शॉल बी अलॉटेड बाय रोटेशन टू डिफरंट इलेक्टोरल वॉर्ड्स इन द कॉर्पोरेशन. ओके, आता फॉर एक्झाम्पल ह्याचा अर्थ काय होतो, हे रोटेशन म्हणजे काय? रोटेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा वॉर्ड आहे, त्या वॉर्डमध्ये फॉर एक्झाम्पल दलितांची संख्या किंवा SC STची संख्या जास्त आहे, त्या वॉर्डमधून नेहमी जो आहे तो त्यांचाच प्रतिनिधी करणारा एकच व्यक्ती निवडून येतो आहे. अशा कंडिशनमध्ये हे रिझर्वेशन जे आहे ते आपण दुसऱ्या वॉर्डसाठी यूज करू शकतो, किंवा या वॉर्डमधून जर एकच व्यक्ती निवडून येतो आहे आणि रिझर्व सीटमधूनच तो निवडून येतो आहे, इन दॅट केस असं पण होऊ शकतं ना की त्या व्यक्तीला आपल्याला काढायचं असेल, किंवा त्या व्यक्तीचं एक त्याच्यामध्ये एक असं म्हणू शकतो गुरूर आलेला असेल की आपण एक राजा आहोत इथले. ओके, इन दॅट केस ऑल्सो स्टेट इलेक्शन कमिशनर ठरवणार की हे रिझर्वेशन दुसऱ्या कोणत्या प्रभागाला द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे, का तिथंच ठेवायचं आहे. पण रिझर्वेशन जितकं स्टेट आहे, जितकं टक्के आहे, तेवढं कंपल्सरी पूर्ण म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये लागू होणार. तर हा अर्थ होतो ह्याचा. पुढं बघूयात. प्रोव्हाइडेड दॅट 1/2 ऑफ द टोटल नंबर ऑफ सीट्स सो रिझर्व्ड शॉल बी रिझर्व्ड फॉर वुमन बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट ऑर ॲज कास्ट मे बी शेड्यूल ट्राईब्स, म्हणजे SC आणि ST या प्रवर्गातील किंवा यांच्यामधले जे लोक आहेत त्यापैकी 50% सीट जे आहेत त्या महिलांसाठी आरक्षित असतील. म्हणजे SC आणि STसाठी फॉर एक्झाम्पल एखाद्या महानगरपालिकेमध्ये 20% जागा आरक्षित आहेत. ओके, तर यातल्या 10% आरक्षित जागा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांसाठीच, पण 10% त्यांच्यासाठी आरक्षित असतील. ओके, पुढे बघूयात. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर ओनली 1 सीट इज रिझर्व्ड. आता एकच सीट आहे रिझर्वेशनची कोणत्या तरी प्रभागामधून, तर आता अर्धा माणूस कापून किंवा अर्धा बाई कापून तर नाही ठेवू शकत, बरोबर आहे. इन दिस केस शेड्यूल कास्ट or as cause scheduled tribe, then no seats shall be reserved. म्हणजे अशा कंडिशनमध्ये कोणतीही सीट किंवा कोणतेही रिझर्वेशन राहणार नाही. हां, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्सच कोणीतरी राहील, तर वुमन रिझर्वेशन जे आहे ते यातलं निघून जाईल, एवढं लक्षात असू द्या. आणि आपण हे कोणतं बघतोय, सेक्शन 5A. पुढं, द सीट्स टू बी रिझर्व्ड फॉर द पर्सन बिलॉंगिंग टू कॅटेगरी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन, म्हणजे BCCसाठी किती टक्के जागा आरक्षित केलेली आहे मागासवर्गीयांसाठी, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मागासवर्गीयांसाठी 27%. ओके, आणि या 27%पैकी पण 50% जे आहे ते बघूयात आपण पुढे, अजून ते आलं नाही. ओके, टोटल रिझर्वेशन शाल नॉट बी मोर दॅन 50% ऑफ द टोटल सीट्स, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत SC ST BCC आणि यातील महिला किंवा दुसऱ्या महिला कोणत्याही परिस्थितीत 50%पेक्षा जास्त सीट रिझर्व करायच्या नाहीत. म्हणजे 50% जे आहेत त्या सीट्स नॉन रिझर्व्ड असतील. पुढे बघूयात. प्रोव्हाइडेड दॅट 50% ऑफ म्हणजेच 1/2 ऑफ टोटल नंबर ऑफ सीट्स सो रिझर्व्ड शाल बी रिझर्व्ड फॉर वुमन बिलॉंगिंग टू कॅटेगरी ऑफ बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स. म्हणजे आता वरती जे होतं 50% SC आणि STच्या महिलांना भेटलं होतं, त्यांना पाहून BCCवाल्या महिला पण तिथं गेल्या मागासवर्गीय, आणि त्यांनीसुद्धा 50% आरक्षण मिळवलेलं आहे. ओके, आणि यांनी काय केलं माहीत आहे का, यांना 50% रिझर्वेशन भेटलं, ह्यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं, कसं काय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बघतोस काय रागानं, डरकाळी फोडली या वाघानं, असे यांनी स्टेटस लावले. हे स्टेटस पाहिले त्यांच्याच महिला बचत गटातील काही महिलांनी, दुसऱ्या कास्टच्या, ज्या शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टमध्ये येत नाहीत आणि BCCमध्ये पण येत नाही, अशा महिलांनीही बघितलं. ह्या महिला स्वतः पोहोचल्या धरणा देण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर,
आणि यांनीसुद्धा काही काळानंतर 50% रिझर्वेशन मिळवलेलं आहे. आणि मग काय, मग यांनी पार्टीच केली ना. आता सगळ्याच महिलांना 50% रिझर्वेशन, कोणतीही कास्ट असो, कोणतीही जात असो किंवा कोणताही धर्म असो, मुस्लिम असो, कोणताही असो, 50% जागा आरक्षित झाल्या. यांनी मस्तपैकी पार्टी केली. पार्टीमध्ये एका महिलाला कळलं किंवा तिला चमकलं, असं म्हणू आपण, फेमिनिस्ट होती ती, की अरे यार, ह्यांनी आपल्याला रिझर्वेशन तर दिलं, मग हे काढून पण घेऊ शकतात ना. तर मग त्यांना असं वाटल्यामुळं काय केलं त्यांनी माहिती आहे का, त्यांनी यांना आर्टिकल 334 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये घ्यायला लावलं. म्हणजे हे महिलांचं जे आरक्षण आहे ते कधीही बाध्य होणार नाही, त्यात बदल करता येणार नाही. करायचा असेल तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करा आणि मगच तो बदल इथे होईल. म्हणजे 50% जागा ह्या आरक्षित राहणार म्हणजे राहणार. आणि मग माणसांना बुंदीनकरांच्या दिल्या आणि पाठवून दिलं. एवढंच केलं त्यांनी, बाकी काय करणार आहे. इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग द रोटेशन ऑफ वॉर्ड्स मे बी इश्यूड बाय द स्टेट इलेक्शन कमिशनर. आणि याच्यात पण जे आहे ते रोटेशन कसं करायचं, काय करायचं ते इलेक्शन कमिशनरच्या हातात असेल. ओके, महिलाचे आरक्षण कोणत्याही प्रकारे आहत होणार नाही, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर पुढं आहे सेक्शन 5B. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पर्सन कन्सिस्टिंग इलेक्शन फॉर रिझर्व्ड सीट टू सबमिट कास्ट सर्टिफिकेशन अँड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्टला रिझर्वेशन भेटलं, ओके, इलेक्शन झाले, तर आता इलेक्शनमध्ये कोणी खोटे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करत आहे का किंवा करतच नाही आहे का, तर हे सगळं बघण्यासाठीचं जे आहे ते पुढचं प्रावधान आहे, सेक्शन 5B आहे. ह्याच्यानुसार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब और बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन रिक्वायर्ड टू सबमिट अलॉंग विथ नॉमिनेशन पेपर, म्हणजे त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे नॉमिनेशनसाठी की त्यांना नगरसेवक व्हायचं आहे, त्याच्यासोबत त्यांना कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, म्हणजे जी पण कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल, इलेक्शन कमिशनरने नेमून दिलेली किंवा राज्य शासनाने नेमून दिलेली, फॉर एक्झाम्पल तहसीलदार म्हणा कोणी पण, त्याच्याकडनं व्हॅलिड असलेलं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्क्रुटिनी कमिटी, म्हणजेच छाननी कमिटी आपण याला म्हणतो. छाननी कमिटी जी आहे त्याच्या थ्रू जे इश्यू केलेलं आहे असं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्रस्तुत करणं गरजेचं आहे. कधीपर्यंत हे त्यांनी पुढच्या प्रावधानामध्ये दिलेलं आहे, पुढच्या त्या सेक्शनच्या पुढच्या लाईनमध्ये, की प्रोव्हाइड फर्दर दॅट इफ पर्सन फेल्स टू प्रोड्यूस अ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विदिन अ पिरियड ऑफ 12 months, म्हणजे 12 महिन्याच्या आतमध्ये. पण हे 12 महिने कुठनं, फ्रॉम द डेट ऑफ इलेक्शन, ज्या दिवशी इलेक्शन झालं, ज्या दिवशी वोटिंग झाली, त्याच्यानंतर 12 महिन्याच्या आतमध्ये त्या व्यक्तीला हे प्रस्तुत करणं गरजेचं असेल. ओके, हिज इलेक्शन शाल बी डीम टू हॅव बीन टर्मिनेटेड रेट्रोस्पेक्टिव्हली अँड शाल बी डिस्क्वालिफाईड फॉर बिंग काउन्सिलर. जर तो हे करण्यास असमर्थ ठरला तरी जो निवडून आलेला असेल तरी तो अनव्हॅलिड मानला जाईल, त्याला त्याच्या पदावरून पदच्युत केला जाईल. ओके, आता पुढचं सेक्शन आपण बघूयात, सेक्शन 6. आता जे आहे याच्यावरती मला वाटतं सेक्शन 6 वरती जे आहेत चांगले क्वेश्चन बनू शकतात आणि यातनंच क्वेश्चन येतील. एव्हरी कॉर्पोरेशन अनलेस सूनर डिझॉल्व शाल कंटिन्यू फॉर द 5 years. जर लवकर डिझॉल्व नाही झाली किंवा बरखास्त नाही झाली तर ती 5 वर्षापर्यंत कार्यरत राहील. आणि हे 5 वर्ष मोजायचे कुठनं, फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटेड फर्स्ट मीटिंग. ओके, जेव्हा यांची फर्स्ट मीटिंग भरेल, नवीन महानगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि यांची फर्स्ट मीटिंग होईल, तिथनं पुढे 5 वर्षासाठी महानगरपालिका जी आहे ती कार्यरत राहील. पण त्याआधीसुद्धा बरखास्त केली जाऊ शकते किंवा होऊ शकते. त्याचं काय प्रावधान आहे ते पुढे बघू. अ कॉर्पोरेशन कंटिन्यूड अपॉन द डिझोल्युशन ऑफ कॉर्पोरेशन बिफोर द एक्सपायरेशन ऑफ इट्स ड्युरेशन. पहिलेच एक्सपायर झालं किंवा पहिलेच बरखास्त झालं, शाल कंटिन्यू फॉर रिमाइंडर ऑफ द पिरियड फॉर विच डिझॉल्व्ड कॉर्पोरेशन. ओके, एखादी कॉर्पोरेशन पहिलेच बरखास्त झाली, 5 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि ती कॉर्पोरेशन जी आहे 3 वर्षातच बरखास्त झाली, तर नवीन कॉर्पोरेशन जी स्थापन होईल ती पुढं 5 वर्षासाठी कार्यरत नसणार, ती उरलेल्या कालावधी म्हणजेच 2 वर्षासाठी कार्यरत असणार. ओके, त्याच्यानंतर वूड हॅव कंटिन्यूड अंडर सेक्शन 1 हॅज नॉट बीन डिझॉल्व. तेच लिहिलेलं आहे, जर एखादी महानगरपालिका लवकर बरखास्त झाली तर नवीन महानगरपालिका आली तर तिचा नवीन महानगरपालिकेचा कार्यकाळ उर्वरित महानगरपालिकेच्या कार्यकाळा एवढा असेल.
ओके. सेक्शन 6A मध्ये दिलेलं आहे टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सलर. ओके. द टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सलर्स म्हणजे हे काउन्सलर्सचं काम किती दिवसाचं असेल किंवा किती काळासाठी असेल. शॅल बी कंटिन्यूड ऑर टर्मिनस विथ द ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन. जेवढ्या काळासाठी महानगरपालिका तेवढ्या काळासाठी नगरसेवक. जर नवीन महानगरपालिका स्थापन झाली आणि त्यामध्ये एखादा नवीन काउन्सिलर किंवा नवीन नगरसेवक निवडून आला आणि त्याचा सुद्धा कार्यकाळ जो उरलेला आहे तो उर्वरित काळ एवढा, जर 2 वर्ष कार्यकाळ उरलेला आहे लवकर डिझॉल्व्ह झालेल्या महानगरपालिकेचा कार्यकाळ, तर नवीन आलेला नगरसेवकसुद्धा तेवढाच वेळासाठी राहील. पुढे बघूयात सेक्शन बी मध्ये इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट अ कॉर्पोरेशन. इलेक्शन किती दिवसात संपले पाहिजे. अँड इलेक्शन कॉन्स्टिट्यूट कॉर्पोरेशन शॅल कम्प्लिटेड बिफोर द एक्सपायरी ड्युरेशन ऑफ द स्पेसिफाईड सबसेक्शन 6. म्हणजे बरखास्त व्हायच्या तर आधीच झालं पाहिजे. एवढा तर कॉमन सेन्स आहे की 5 वर्षानंतर बरखास्त होणार आहे, त्याच्या तर आधीच झालं पाहिजे. त्याच्यानंतर बिफोर द एक्सपायरेशन ऑफ पिरियड ऑफ 6 months. म्हणजेच जेव्हापासनं पहिली महानगरपालिका बरखास्त झाली, फॉर एक्झाम्पल 3 वर्षात बरखास्त झाली, तर 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3 वर्ष 6 महिने या 3 वर्ष ते 3 वर्ष 6 महिने या कालावधीमध्ये सिलेक्शन झाले पाहिजे. आणि फ्रॉम द डेट ऑफ डिझोल्युशन, ज्या दिवशीपासून डिझॉल्व झालं त्याच्या 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन झाले पाहिजे. त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट वेअर द रिमाइंडर ऑफ पिरियड फॉर विच द डिझॉल्व कॉर्पोरेशन वुड हॅव कॉन्स्टिट्यूट इज लेस दॅन 6 months. आता एखाद्या महानगरपालिकेचा डिझॉल्व झाली आणि तिचा कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा कमी उरलेला आहे. इन दॅट केस शॅल नॉट नेसेसरी टू होल्ड एनी इलेक्शन अंडर दिस सेक्शन कॉन्स्टिट्यूइंग अ कॉर्पोरेशन फॉर सच अ पिरियड. जर बरखास्त झालेल्या महानगरपालिकेचा कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा कमी राहिला असेल तर लगेच नवीन इलेक्शन घेण्यासाठी बाध्य नाही. नवीन इलेक्शन होणारच आहे, तेव्हाच पुढं कंटिन्यू केलं जाईल. तर पुढचा सेक्शन आहे सेक्शन 7 रेजिग्नेशन ऑफ ऑफिस बाय काउन्सिलर. ओके. एखाद्या नगरसेवकाला आपलं रेजिग्नेशन द्यायचं आहे किंवा त्याला राजीनामा द्यायचा आहे, तर तो कोणाला देणार. एनी काउन्सिलर मे रिझाईन हिज ऑफिस ॲट एनी टाईम बाय नोटीस इन रायटिंग. त्याला एक रिटर्नमध्ये द्यावं लागेल. त्याचा जो राजीनामा आहे तो लिखित स्वरूपात कमिशनरला द्यायचा आहे. आणि कमिशनर कोणाला म्हणायचं आहे ते आपण बघितलं होतं डेफिनेशन्समध्ये. म्युन्सिपल कमिशनर किंवा ॲक्टिंग कमिशनर या दोघांपैकी कोणालाही तो देऊ शकतो. ऑन सच अ नोटीस बिंग गिवन हिज ऑफिस शॉल बिकम व्हॅकंट ॲज फ्रॉम द डेट ऑफ द नोटीस. ओके. आणि ज्या दिवशी त्यांना नोटीस दिली त्या दिवशीपासूनच त्याचा राजीनामा मान्य करण्यात येईल. त्याच्यानंतर तो कामाला नाही आला तरी आपण त्याला थांबवू शकत नाही किंवा महानगरपालिका त्याला थांबवू शकत नाही. त्याचं रेजिग्नेशन झालं, म्युन्सिपल कमिशनरकडे गेलं, सिग्नेचर झाली, विषय संपला. आता पुढचं आहे 7A मध्ये मतदार यादी. नगरपालिकामध्ये मतदान कोण कोण करू शकतं. ओके. प्रिपरेशन ऑफ म्युन्सिपल इलेक्टोरल रोल. मतदारांची इलेक्शन रोल, मतदारांची यादी. तर ही काही वेगळी बनवली जात नाही. असेंब्ली रोल जो आहे ना, विधानसभा मतदान यादी, आपण तुम्हाला सांगितलं होतं 3 पद्धतीची आपण वोटिंग करू शकतो. एक आपण राज्य सरकारला करू शकतो, एक आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला करू शकतो आणि एक आपण महानगरपालिकेसाठी करू शकतो. तर राज्य सरकारसाठी जो विधानसभेसाठी जो मतदार यादीचा जो रोल आहे तोच वापरायचा. मतदार जी यादी आहे तीच वापरायची. आणि फॉर द टाईम बिंग फोर्स ऑफ सच डे स्टेट इलेक्शन कमिशनर मे बाय जनरल ऑर स्पेशल ऑर्डर नोटिफाय करून, जनरल किंवा स्पेशल ऑर्डर देऊन ही यादी मागवू शकतो. अँड शॅल बी डिवायडेड बाय द इलेक्शन स्टेट ऑफ कमिशनर. आणि इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशनर ज्याला डिवाइड करू शकतो इन टू डिफरंट सेक्शन करस्पॉन्डिंग टू द डिफरंट वॉर्ड्स. ही जी मोठी यादी आहे विधानसभाची, हिला जे डिस्ट्रीब्युशन करायचं काम आहे वेगवेगळ्या सेक्शन्स किंवा वॉर्डमध्ये, हे काम करतं स्टेट इलेक्शन कमिशनर. आणि हे काम फॉर पर्टिक्युलर सिटी अर्बन एरियासाठी तो करणार. फॉर एक्झाम्पल नांदेडसारखी सिटी आहे, तिथली विधानसभाची यादी एका जनरल किंवा स्पेशल नोटीसवरती कमिशनर मागून घेणार. त्यांना वेगवेगळ्या प्रभागात तो त्यांना तोडणार महानगरपालिकेसाठी इलेक्शनसाठी. आणि हे प्रभाग कशावरती ठरतील किंवा हे वॉर्ड कशावरती ठरतील, हे वॉर्ड ठरतील तिथल्या पॉप्युलेशनवरती किंवा एरिया ऑफ एक्सटेंटवरती. आता हा एरिया ऑफ एक्सटेंटवरती का डिपेंड करतो, ह्याचं कारण आहे बघा, काही जे गावं आहेत ना त्यांचंच अर्बनायझेशन झालेलं आहे. मी आधीच सांगितलं होतं म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे ते स्थापना शहरासाठी होतात, जिल्ह्यासाठी नाही होत. खूप मोठा जिल्हा आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघूयात पुणे शहर आहे. पुणे शहराच्या जवळपासची जी गावं होती, आळंदी पहिले गाव होतं,
कोंडवा फक्त गाव होतं पहिले. आणि आता असं झालेलं आहे की तुम्ही जर बघितलं, तुम्ही पुण्यापासून जर आळंदीपर्यंत जायचं ठरवलं तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, एवढं अर्बनायझेशन झालेलं आहे. पूर्ण शहरच झालेलं आहे. त्या गावापर्यंतचा भागसुद्धा शहरच झालेला आहे. तर त्यामुळे इलेक्शन कमिशनर जो आहे तो हे कार्य करत असतो की तो वेगवेगळे वॉर्ड निर्धारित करतो आणि त्यानुसार मतदान मग पुढं केलं जातं. ही मतदार महानगरपालिकेची जी मतदार यादी आहे ती कशी बनवली जाते याबद्दलचं हे प्रावधान होतं. या महानगरपालिका किंवा नगरपालिका मतदार यादीची प्रिंटेड कॉपी प्रिंटेड कॉपी जी आहे ती डिवाईड अँड ऑथेंटिकेट करण्याचं काम स्टेट इलेक्शन कमिशनर किंवा ऑफिसर ऑथराइज्ड बाय हिम, हे जे पुढं दिलेलं आहे ना, हे एक्सप्लेन केलेलं आहे मी. एक मिनटं. याची प्रिंटेड कॉपी करायची. आता या मतदार यादीची, विधानसभा मतदार यादीची जी आहे, म्युन्सिपल किंवा नगरपालिका मतदार यादी तयार झाली, याची प्रिंटेड कॉपी घ्यायची आणि ईच सेक्शन ऑफ द रोल, म्हणजे प्रत्येक वॉर्डासाठी जे सेक्शन आहे ते डिवाईड अँड ऑथेंटिकेट करायचे बाय स्टेट इलेक्शन कमिशनरने, किंवा त्याने एखादा माणूस कामाला ठेवला असेल त्याला ऑथराईज करून किंवा त्याला ऑथॉरिटी देऊन त्याच्याकडनं हे ऑथराईज करून घ्यायचे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण आता पुढे बघूयात सेक्शन 7B, एनरोलमेंट ऑफ म्युन्सिपल इलेक्शन रोल. यामध्ये काय आहे, एव्हरी पर्सन हुज नेम इज इन्क्लुडेड इन द वॉर्ड रोल शॅल बी डीम्ड टू एनरोल इन अ म्युन्सिपल इलेक्शन रोल. म्हणजे त्या वॉर्डच्या मतदार यादीत जर त्याचं नाव आहे, एखाद्या व्यक्तीचं वॉर्डच्या मतदार यादीत नाव आहे, तर तो आपोआप एलिजिबल होऊन जाईल म्युन्सिपल इलेक्शन रोलसाठी. म्हणजे म्युन्सिपल मतदार यादीत पण त्याचं नाव असेलच. सेमच मतदार यादी वापरली आहे त्यांनी. विधानसभाची वॉर्ड मतदार यादी केली आणि वॉर्ड मतदार यादी जी आहे तीच म्युन्सिपल इलेक्शन रोल म्हणून मानण्यात येईल. आता पुढे बघूयात, म्हणजे वॉर्ड मतदार यादीत जो व्यक्ती आहे त्यालाच अधिकार आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये मतदान करण्याचा. ह्याचा अर्थ असा झाला की फॉर एक्झाम्पल पुणेसारख्या शहरात काही लोक बाहेरून आले आणि शिक्षणासाठी वगैरे, त्यांची वयोमर्यादा आहे, त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड आहे, मग त्यांनासुद्धा तिथनं वोटिंग करू द्यायची का? नाही. तर त्या वॉर्डच्या मतदार यादीत ज्यांचं नाव आहे, जे तिथले रहिवासी आहेत, ओके, त्यांनाच तिथनं वोटिंग करू द्यायची, असं याचा सिंपल अर्थ आहे. पुढे बघूयात क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर. ओके, आता मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे हे तुम्हाला कळलं, पण तुमचे काय क्वालिफिकेशन्स आहेत आणि काय डिस्क्वालिफिकेशन्स आहेत ते बघूयात. तर ते दिलेले आहेत सेक्शन 8मध्ये. वोट करण्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे हे कुठं दिलेलं आहे, तर सेक्शन 8मध्ये दिलेलं आहे. तर हुज नेम वॉज इन वॉर्ड रोल, ते सांगितलं. मतदान करण्याचा अधिकार कोणाला, ज्याच वॉर्ड रोलमध्ये नाव आहे, शॉल बी डीम्ड टू एंटायटल टू वोट ॲट द वॉर्ड इलेक्शन, आणि तो त्या वॉर्डाच्या इलेक्शनसाठी एलिजिबल होऊन जाईल, तो तिथनं मतदान करू शकतो. एव्हरी पर्सन हुज नेम इज नॉट इन सेड रोल शॅल बी डीम टू नॉट एंटायटल द वोट. बरोबर आहे, ज्याचं नाव आहे तो वोटिंग करू शकतो, ज्याचं नाव नाही तो वोटिंग नाही करू शकत. त्याच्यानंतर सेक्शन 8A काय दिलेलं आहे, मॅनर ऑफ वोटिंग दिलेलं आहे. मॅनर ऑफ वोटिंग म्हणजे काय, कोणत्या पद्धतीनं तुम्ही वोटिंग केली पाहिजे. तर पहिले काय होतं, बॅलेट पेपर होते, ठसा मारायचा आणि एका पेटीमध्ये टाकायचं आणि त्यातनं वोटिंग होणार. नंतर काय झालं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीम आली. इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम म्हणजे EVM मशीन आपण त्याला म्हणतो. तर EVMनी जर आपल्याला मतदान करायचं आहे तर आता इथून पुढे EVMनंच करायचं का, असं कंपल्सरी केलं आहे का, तर नाही. बॅलेट पेपर आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग या दोन्ही पद्धतीनं जी आहे ती वोटिंग केली जाऊ शकते. नो वॉट्स शॅल बी रिसिव्ड बाय प्रॉक्सी. म्हणजे एकाकडं मतदार यादीत नाव आहे, फॉर एक्झाम्पल वॉर्डच्या, त्याचं वॉर्डच्या मतदार यादीत नाव आहे आणि त्याच्यानंतर तो इलेक्शनसाठी एलिजिबल पण आहे मतदान करायला त्या वॉर्डाच्या, पण तो तिथं अवेलेबल नाही आहे किंवा तो बिमार आहे, मग तो कोणाला दुसऱ्याला पाठवू शकतो का सेम त्याचं वोटर ID घेऊन, तर नाही. प्रॉक्सी वोटिंग अलाउड नाही आहे. ओके, प्रॉक्सी आपण नाही लावत का, कॉलेजमध्ये एखाद्याची प्रॉक्सी अटेंडन्स लावली लपून छपून, तर त्या पद्धतीचा कार्यक्रम इथं नाही करायचा, तुम्हाला अटक केला जाईल. त्याच्यानंतर सेक्शन 9, क्वालिफिकेशन ऑफ इलेक्शन ॲज अ काउन्सिलर. म्हणजे नगरसेवक होण्यासाठी काय काय तुमचे क्वालिफिकेशन्स असले पाहिजेत. तर नगरसेवकाचे क्वालिफिकेशन कोणत्या सेक्शनमध्ये दिलेले आहेत, तर सेक्शन नंबर 9मध्ये दिलेले आहेत. आता हे पूर्ण वाचा तुम्ही, इंग्लिशमध्ये ज्याला वाचायचे, मी त्याचा खाली मराठीमध्ये सिम्पल अर्थ काढलेला आहे. पात्रता अटी, वय वर्ष 21 पूर्ण पाहिजे. ओके, शुड इज नॉट लेस दॅन 21 इयर्स. जेथून निवडणूक लढतोय तेथील मतदार यादीत त्याचे नाव पाहिजे. ओके, अ फिक्स्ड मेकिंग नॉमिनेशन जनरल इलेक्शन बाय
इलेक्शन एनरोल इन म्युनिसिपल इलेक्शन रोल म्हणजे तिथल्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. ओके, म्हणजे मी मतदान करायलाच एलिजिबल नाही आहे, मी मतदान माझ्याकडे वोटर आय डीच नाही आहे, तर मी काउन्सिलरसाठी नाही उभं राहू शकत. त्याच्यानंतर आहे यादीत त्यांचे नाव पाहिजे, जो तेथील मतदार पाहिजे. व्यक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर रिइलेक्शनसाठी तो एलिजिबल असेल. आणि हे इथं बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की एखादी महानगरपालिका लवकर डिझॉल्व्ह झाली किंवा बरखास्त झाली तर उर्वरित कार्यकाळ किती असतो एखाद्या काउन्सिलरचा, जितका उर्वरित कार्यकाळ जो आहे त्या महानगरपालिकेचा आहे तेवढाच असतो. बरोबर आहे, नवीन इलेक्शन झाल्यानंतरचा. तर आता नवीन इलेक्शन झाले आणि 2 वर्षातच महानगरपालिका पूर्णपणे कार्यकाळ संपला. तर मग आता जो नवीन इलेक्शन होणार त्याच्यासाठी एलिजिबल असेल का नाही, तर असेल. ओके, कोणताही काउन्सिलर किती पण इलेक्शन्ससाठी एलिजिबल असेल. ओके, मग लवकर डिझॉल्व्ह झाली तरी असेल किंवा पूर्ण 5 वर्ष टेन्युअर कंप्लीट केलं एखाद्या महानगरपालिकेने पुन्हा इलेक्शन असले तरी तो एलिजिबल असेल. त्याची फक्त अट एवढीच आहे की तो 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि त्याची मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. आता याचे क्वेश्चन्स आपण जे आहेत MCQs जे आहेत ते बघून घेऊयात. तर आता आपण जो चॅप्टर 2 शिकला आहे आत्तापर्यंतचा हा चॅप्टर बाकी आहे पुढे. याच्यावरचे आपण MCQs बघूयात. ॲज पर सेक्शन 5 ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉर्पोरेशन इन्क्लूड्स only directly elected members, directly elected and nominated members, only nominated members, members appointed by the state government. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, डायरेक्टली इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स. पुढचा क्वेश्चन आहे सेक्शन 5A ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट डील्स विथ पॉवर ऑफ कमिशनर, रिझर्वेशन ऑफ सीट. ओके, याच्यामध्ये आन्सर्स इन्क्लूड आहेत का नाही, रिझर्वेशन ऑफ सीट्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सेक्शन 5A concerning the reservation of seat primarily aims to ensure representation for all citizens equally, scheduled caste, scheduled tribe or backward class and women. तर हे रिझर्वेशन मेनली कोणत्या गोष्टीवरती बेस्ड आहे, कोणासाठी बेस्ड आहे, तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लासेस ऑफ वुमन यांच्यासाठी आहे. अकॉर्डिंग टू द ॲक्ट हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्हरऑल एक्झिक्युशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इन इच सिटी. तर हे आपल्याला सेक्शन 4मध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची अंमलबजावणी कोण कोण करू शकतं. तर त्यांनी तिथं दिलेलं आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीज जे आहेत ते हे काम करू शकतात. आणि आपण बघितलं होतं त्यांनी एक मिनटं टोटल नंबर ऑफ ऑथॉरिटीज किती तिथं बघून घेऊयात आपण. 5 आहेत म्युनिसिपल ऑथॉरिटीज, त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी, वॉर्ड कमिटी, मेयर, म्युनिसिपल कमिशनर आणि 2 जे आहेत त्या ट्रान्सपोर्ट कमिटी आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजर आहेत. ओके, पुढील क्वेश्चन बघूयात आपण. अ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट स्पेसिफाईज द नंबर ऑफ काउन्सिलर्स इलेक्टेड फ्रॉम ईच वॉर्ड शॉल बी. किती पाहिजे, तर आत्ताच आपण बघितलं होतं की 4 असतील तर चांगले, पण कमीत कमी 3 पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 5 नेमू शकता प्रत्येक वॉर्डमधनं. तर नॉट बी लेस दॅन 3, नॉट बी लेस मोर दॅन 5. हा बघा, हा ॲक्ट जो आहे हा फार मोठा ॲक्ट आहे. आज 21 तारीख आहे जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे, 21 ऑगस्ट. माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही पूर्ण लेक्चर्स सगळे बघा. 25 तारखेपर्यंत मी ट्राय करेल की सर्व लेक्चर्स अपलोड करायचे, पण जर नाही झाले यथा कदाचित सण समारंभ आहे, गणपती आहेत, महालक्ष्मी आहेत, तर 30 तारखेपर्यंत मी नक्कीच सर्व काही अपलोड करणार आहे. आणि 30 तारखेनंतर जेवढा पण आपला उर्वरित टाईम असेल त्याच्यामध्ये मी 20 ते 30 क्वेश्चन पर डे अशी एक MCQ सिरीज तुमच्यासाठी करणार आहे. तुम्ही फक्त एवढंच करा, प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मी सांगितलं आहे तुम्हाला, माझी इच्छा आहे की हा ॲक्ट मला असा शिकवायचा आहे की वन टाईम, त्याच्यानंतर पुन्हा काहीच गरजेचं नाही की कोणत्या क्लासेसचा एखादा कोर्स घ्यायची गरज नाही किंवा काही नाही. एखाद्या क्वेश्चनमध्ये, एखाद्या पेपरमध्ये आलेच असे क्वेश्चन जे फार किचकट असतील, तर तुम्ही फक्त तेवढं सेक्शन वाचून समजून जरी घेतलं नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन करताना, तरीसुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, अशी एवढीच माझी इच्छा आहे. तर तुम्ही प्लीज फक्त सबस्क्राईब आणि लाईक करा, एवढंच करा. खाली कमेंट सेक्शनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील, काही तुम्हाला गरजेच्या गोष्टी वाटत असतील त्या मी इन्क्लूड केल्या पाहिजे, त्या मला सांगा. काही MCQ तुम्हाला वाटत असतील समजले नाही वगैरे, ते तुम्ही मला सांगा.
काही जर तुमची इच्छा असेल की या व्यतिरिक्त पण मी शिकवलं पाहिजे याच ॲक्ट थ्रू किंवा दुसऱ्या ॲक्ट थ्रू, तरी मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. थँक्यू सो मच. मला ऐकल्याबद्दल धन्यवाद.